कोल्हापूरमध्ये पुढारी माध्यम समूहाच्या वतीनं पुढारी राईज अप या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यंदा मुलींच्या ॲथलेटिक्स स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे। तर पुढारी राईज अप स्पर्धेसाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध वयोगटातील मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला, सहभाग घेतलेला आहे आणि क्रीडानगरी कोल्हापूरमध्ये 2 दिवस या स्पर्धांचा थरार रंगणार आहे। महिला सबलीकरणासह महिलांमध्ये खेळांची आवड निर्माण होऊन क्रीडा कौशल्याला पाठबळ मिळावं या हेतूनं पुढारी राईज अप स्पर्धेचं आयोजन पुढारी माध्यम समूहाने केलंय। हे महत्त्वाचं असतं की पुढारी समूहाने हा जो पायंडा घालून दिलेला आहे की मुलींच्या करता ही राईज अप ही जी कॉम्पिटिशन कोल्हापूरमध्ये ॲथलेटिक्स साठी होतीये, तशीच पुण्यामध्ये ॲथलेटिक्स असेल, चेस असेल, अनेक खेळांमध्ये पुढारीने इनिशिएटिव्ह घेतलेला आहे की यंग ही जी ग्रासरूट लेवलची ही मुलं आहेत, ह्या मुलींना हा जो प्लॅटफॉर्म दिलेला आहे खरं तरी गरजेचा आहे। या निमित्तानं तुम्हाला सांगायला हरकत नाही, दैनिक पुढारीचा हा जो उपक्रम आहे अतिशय चांगला आहे आणि काळाची गरज आहे। सतत दैनिक पुढारी हा कार्यक्रम करतायत, ज्याच्यामधून नवीन आपले खेळाडू तयार होतात। मी ह्या निमित्तानं असं म्हणेन की उषा यथाबीसारखी आपल्या कोल्हापुरातून का निर्माण होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे आणि सदैव आमची जी टीम आहे दैनिक पुढारीच्या सदैव आम्ही पाठीशी आहोत। कुठल्याही स्पर्धा ह्या त्यांना म्हणजे तिथं हार होऊ दे किंवा जिंकू दे, याच्यातून त्यांना एकतर जिंकल्यानंतर मेडल वगैरे आहेच, प्राईज तर आहेच, पण जे हारतात त्यांना एक कळून येतं की कॉम्पिटिशन काय लेवलचं आहे आणि आपल्याला ह्या गोष्टी कुठल्या पद्धतीने आपण पुढच्या स्पर्धेला हे करू। म्हणजे जेवढ्या स्पर्धा अरेंज होऊन त्यांना उत्साह निर्माण होतो, जोश निर्माण होतो आणि पुढच्या स्पर्धेसाठी आपल्याला कुठं आहोत हे कळून येतं। त्या दरम्यान की जसं की आमचा फिजिओथेरपीचा पार्ट आहे हा पण इथं आम्ही चांगल्या पद्धतीनं राबवला गेला आणि इंजुरीज ज्या काय आहेत ह्या कशा प्रिव्हेंट कराव्या, काय करावं त्यासाठी हे इथं चांगल्या पद्धतीनं अरेंज झालं। फिजिओथेरपी असतो, मेडिकल टीम असते, हे सगळं इथं अवेलेबल होतं।